दोन बॉल चॉईस करा, दोन. ते बॉल बॉयचं खूप सुंदर काम राहिलं. एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा कडाक्याची थंडी आहे, परंतु अतिशय उत्तम काम या छोट्या मुलांनी केलंय. ही हौस आहे. दुकानात पडलं तर काही आणायला जाणार नाही, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र ही छोटी मुलं खूप छान काम करतायत. आणि सगळं ग्राउंड साफ करण्यामध्ये या मंडळीनं, या छोट्या मुलांनी खूप चांगलं काम केलंय. यांच्या आईने यांना घर झाडायचंही काम द्यायला पाहिजे घरी, कारण मुलं चांगली काम करतायत. पण घरी 50 रुपये घेतल्याशिवाय हात लावणार नाही दुकानात जायला. खेळ सुरू आहे चांगला, पण त्याचा इशारा येतो सामना सुरू होण्याचा. पहिला चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ते मात्र एक धाव मिळतीये, ती वाईटची. अवांतर या धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजेच विकी म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला सुशांत शेळके. चांगला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे गलीमधून, धाव मिळणार नाहीये. विनय म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. चांगला खेळ दाखवावा लागणार आहे, परंतु एक धाडशी निर्णय आधी संघाने घेतलाय, कारण या मैदानात धावांचा पाठलाग खूप कमी वेळा झाला. मोठा फटका लगवायचा होता, कन्वर्ट नाही करू शकला. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. रिकामी जागा आहे तिथे आणि वन बाउन्स अगदी स्क्वेअरच्या डोक्यावरून हा मात्र आलाय चौकार. मागच्या सामन्यात तब्बल 11 चेंडूमध्ये 16 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो मात्र खारकोपर संघाचा नाही झाला. 11 चेंडू 16 धावा, ज्याप्रमाणे उलव्या संघाचा पहिला 5 चेंडूमध्ये 7 धावा. हाही फटका चांगला आहे, तिथेही जागा रिकामी आहे. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू भरता वेगानं जातोय, जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे चांगली फटकेबाजी विकीच्या बॅटमधून इथे मात्र पाहतोय आणि इथे येतोय आणखीन एक बहारदार चौकार. क्या बात, क्या बात. चेहऱ्यावरचं हसू सांगतो, चेहऱ्यावरचं ही रौनक सांगते आणि मनातलं दडल्याला सगळं सगळं सांगतंय की मला किती आनंद झालाय. सलग तिसरा चौकार ठोकला जातोय. विकी मात्र बहारदार कामगिरी करताना मात्र विनय मात्र तुटून पडतोय आणि ठोकतोय हा सलग तिसरा चौकार. विनय मात्रानं मागच्या सामन्यामध्ये फक्त एक धाव देत एक बळी टिपला होता. त्याच विनय मात्र हल्ला झाला. इथे वाईट बॉल. धावा जमतायत, धावा जमतायत, कारण ज्या प्रकारचा खेळ पहिला सामना खेळला ना प्रणय, की दुसरा सामना तसाच येईल अशी गॅरंटी नाही. त्याच्यामुळे तुम्हाला खेळताना प्रत्येक नवा सामना, नवा डाव हा नवीनच खेळावा लागतो. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं आणि स्टेप आउटच्या मुळेच कदाचित हा चेंडू मात्र सरळ निघून आला. अंतिम चेंडू झाला निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 प्रकार धावा लागल्या, त्यात तब्बल 14 धावा. 14. काय सांगू राजा, येते लय मजा बैलगाडा शर्यतीमध्ये. हे काय सांगू राजा.
महाराष्ट्रीयन माणसाला फक्त छंद कोणता तरी हवा आहे आणि जेव्हा जेव्हा काही ते नवा नाद येतो ना त्यावेळेला महाराष्ट्रीयन माणूस मात्र त्याच्यामध्ये अगदी 100% योगदान देताना पाहतो. पहिला षटक 14 धावा आल्या. मागच्या सामन्याचा विचार केला तर विनय म्हात्रेनं मात्र 1 धाव देत फक्त 1 विकेट घेतला होता. फुलटॉस चेंडूला दिशा दिली आहे. भरता वेगान चेंडू जातो 2 क्षेत्रक्षकांमधून जाईल. 2 क्षेत्रक्षकांना चकवला जाता. मिड विकेट क्षेत्रक्षक जोरदार धाव लगावली. स्क्वेअर लेग क्षेत्रक्षक गेला पण चेंडू मात्र मागं वळून नाही पाहिला. चेंडूनं गाठला आपले ध्येय. आला चौकार. बॅट्समन रिव्ह्यू हाईटसाठी बिमरसाठी बॅट्समन रिव्ह्यू येतोय तर पंच पाहतील. दीपक बोर्डे सर अगदी उत्तम कामगिरी करताना अगदी बाजूलाच बसलेत. तिसऱ्या पंचाच्या बाजूला कॅमेऱ्याच्या समोर. इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. पंचाचा इशारा मात्र आला. हा नो बॉल आणि अशा प्रकारे इथे पाहतोय आपण हा चौकार. एकूण धावा आल्या 5. नो +4 एकूण 5 धावा या चेंडूवरती आलेत. तिसऱ्या पंच दीपक बोर्डे सरांनी मात्र क्लिअर कट इशारा केला. हा नो बॉल आणि अशा प्रकारे फ्री हिट या चेंडूवरती असेल. सुशांत शेळके ही बरसतोय. एका बाजूला विकी मात्र ठोकलं. फ्री हिटचा चेंडू. नामी संधी आली आहे. या नामी संधीला सोनं करताना पाहतोय. एका बाजूला विकीनं ठोकलं तर मी काय करू. मी तर त्याच्यापेक्षा कित्येक वर्षापासून अगोदरपासून खेळतोय त्याच्यामुळे मला बरसणं गरजेचं आहे. फ्री हिटचा फायदा उठवला. बरसला षटकार. प्रमोदाचा विचार केला कालपासून आपण सामने पाहतोय पण मैदानाकडे जितके जास्त लक्ष आहे ना तितके त्या कोपऱ्यात सगळ्यात जास्त लक्ष लोकांचं आहे. या मैदानापेक्षाही तिकडे जास्त लक्ष आहे आणि इथे मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली फटकेबाजी सुरू होती सुशांतची पण सुशांत मात्र दूरवरूनच पददालीचा अभाव तिथेही पाहिला आणि बॅटची कडा लागली. यष्टरशेखर झेल टिपला आणि संपला. पहिल्या क्रमांकाच्या फलंदाज सुशांत शेळकेचा खेळ. प्रेमभंगाचं गाणे आपण पाहिलं परंतु मित्रांनो आजकाल प्रेम भंगणं वगैरे काही राहिलं नाही. तू नाही तो और सही, तू नाही तो और सही म्हणत म्हणत एका पाठोपाठ एक इंटरेस्ट दाखवला जातो आणि सगळं फिरून झालं का पुन्हा पहिलीच्या मागे लागलं जातं. चांगलं काळचक्र आहे. बदललेलं काळचक्र आणि केडी सांगते त्यांचा अनुभव आहे. केतनचा चांगला अनुभव पाहिला आपण. त्याच्यामुळे इथे मात्र सुशांत चांगला खेळत असताना अचानक त्याचं पददालित्य हरवलं आणि तो झाला बाद. आता मात्र विशाल पाटील असेल स्ट्राईकवर. मागच्या सामन्याचा सामनावीर. रिस्की रन डर के आगे जीत हे. सरळ धावा सुटला एका पाठोपाठ एक. आता मात्र फडजड सुरू झाली. विके मात्रेची ही रिस्की रन. विकीला मात्र ही रिस्की रन महागडी ठरली. विशालच्या बॅटला चेंडू लागला जरूर परंतु धावा सुटला सरळ विकी आणि रनआउटच्या रूपानं झाला बाद. पप्पा तुम्ही देणार का लव्ह मॅरेजला परवानगी. पप्पाला झक मारून परवानगी द्यावी लागते ना तर आई मुलगा सांगतो मी जीव देणार. मी सरळ आत्महत्या करणार सांगितलं जातं परंतु मित्रांनो आत्महत्या तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंतपणीच करता. त्याच्यामुळे तुमच्याबरोबर तुमच्या आई वडिलांनाही मारतायत तीळ मात्र शंका नाही. प्राध्यापक वसंत हंकार यांचं एखादं व्याख्यान मुलांना ऐकायला द्या. मुली ऐकतील. यूट्यूबचा चांगला वापर करा
असंख्य गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्या गोष्टी शिका. गोलंदाज सलग सलग विकेट पडले जात आहेत. 3 विकेट्स लागोपाठ. विकीची झालेली घाई इथे मात्र संघाला अंगलटी येते की काय. फलंदाज बारक्या शेळके झाला गोल्डन डकचा शिकार. ची कमाल सुरी आहे. पहिला चेंडू नो बॉल त्याच्यावर आला चौकार, नंतर षटकार, एकूण 11 धावा. नंतरच्या 3 चेंडूवर 3 मोठे ताकदीच्या फलंदाज. सुशांत शेळकेला परतवला विकी मात्र रनआउट आणि इथे मात्र झाला बारक्या शेळके ही बाद. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतो. क्रमांक 5 वर शुभम शेळके. एका बाजूला उभा जरूर आहे विशाल की ज्याने मागच्या सामन्यामध्ये 9 चेंडूमध्ये 15 धावा जोडल्या होत्या. तो विशाल नॉन स्ट्राईकला उभा आहे. शुभम शेळके स्ट्राईकवर. दाभोळकर धावा लागले ते आतापर्यंत 25 आणि 25 वरच सलग 3 फलंदाज बाद झालेत. चांगली धावसंख्या जरूर उभारली आहे, परंतु अंतिम 4 षटकं होईपर्यंत किती धावा जमवेल ही सगळ्यात मोठी जमेची बाब. विकी म्हात्रेचं रनआउट होणं नक्की त्रासदायक ठरेल. ते गावदेवी शिवशंभो आदही संघाला. गोलंदाज सुनीत ठाकूर. हा चांगला फटका आहे. दिशा दिली, हलक्या हातानं खेळलाय. गारटलेल्या वातावरणामध्ये आपल्या बाहू फैलातोय आणि दिशा दिली. सुंदर फटका पाहिला कव्हर पॉईंटच्या मधून आणि अगदी गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक येईपर्यंत चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. या चौकाराला मात्र धावफलकावर धावा लागतील. त्या तब्बल 29 धावा. धावफलकावर धावा अतिशय उत्तमरित्या लगावल्यात. या धावपट्टीचा विचार करताना 29 धावा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना उत्तमच असू शकतात, परंतु गमा झाले विकेट्स आणि त्याच्यामुळे मात्र कसा खेळ राहील. एखादा गोलंदाज जर चांगली कामगिरी केली तर मात्र कमबॅक करू शकतो. तो इथे बेलपाडा 11 बेलपाडा संघ. गोलंदाज सनीत ठाकूर. हा फटका फसलाय, रिकामी जागा हेरली आहे. सुंदर प्रयास राहिला क्षेत्ररक्षकाचा. दूरवरून प्रवास केला त्यानं, खूप दूरवरचा प्रवास, परंतु सेफ लँडिंग झाला. चेंडूला 2 धाव्या चेंडूवरती आल्या आणि या 2 धाव्याने या दुसऱ्या षटकात सांगता होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद. धापलकर धावा लागलेत त्या तब्बल 31 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. धापलकर धावा लागल्या तब्बल 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 14, नंतर षटकामध्ये 17 असे धापलकर धावा लागतात. विशाल पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या मार्कवर ऋतिक. चांगला फटका आहे अगदी पॉईंटच्या दिशेनं. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याने मात्र चेंडू उचलला. एक रिस्की रन विशालची महागडी ठरली. विकी मातेला ती घातक ठरली. रनआउट झाला विकी, पण आता ही जबाबदारी विशाल पाटीलला आणि शुभम शेळकेला सांभाळावी लागणार आहे. गोलंदाज ऋतिक म्हात्रे कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण येणाऱ्या 2 षटकामध्ये जर पुनरागमन झालं, पुन्हा एकदा 40च्या आसपास हे रोखलं गेलं तर मात्र मागच्या सामन्यात विचार केला तर 5 धावा देत 2 मोहरे 1 धाव देत तीही वाईटची रन 2 विकेट्स टिपले तर ऋतिकनं असंच एक षटक ऋतिकला टाकावं लागणार आहे. आणि असंच षटक टाकण्याचा प्रयत्नामध्ये ऋतिक आहे. काय सुरेख गोलंदाजी. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी ऋतिकची राहिली आहे आणि तशीच गोलंदाजी ते करताना मागच्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये 1 वाईड बॉल 1च धाव आणि 2 विकेट्स त्यांनी टिपले होते. तोच ऋतिक पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये 1 धाव देतोय. धापलकर धावा लागतात 32 धावा. शुभम शेळके ऑन स्ट्राईक. वाईट बॉल. पंचांचा इशारा मात्र वाईट बॉल. शशी मेहर सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल कॉल. चला पंचांवर दडपण नको आता. पंचांचा इशारा मात्र ठाम आणि चला हिरगुज नका घालू. पंचांबरोबर चला सामना सुरू करा प्लीज.
इथे मात्र एक वाईट बॉल आणि या वाईट बॉलला धाबळकर धावा लागताय ते तब्बल 33 3 बाद 33 3 बाद 33 गोलंदाज ऋतिक मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल. चांगला खेळ आता पण राहिलाय, गोलंदाजी उत्तम जरूर राहिले. 2 चेंडूमध्ये 2 धावा ऋतिक मात्र मोजल्यात. एक चांगलं षटक बेलपाडा संघाला गरजेचं आहे, परंतु जास्त धावांचं गरजही आहे कारण प्रथम फलंदाजी स्वीकारले आदही संघानं, त्याच्यामुळे त्यांचा आयडियाज क्लिअर आहेत. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे कारण चेंडू लँडिंग झाल्यानंतर अशा प्रकारचे फटके सरळ चेंडू क्रॉस पडतात आणि जोरात सीमारेच्या पलीकडे जातात आणि असंच झालं. बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेच्या बाहेर आला. हा शिवम शेळकेचा बॅटमधून चौकार. एक चांगला चौकार आणि चौकारानं धापलकर धावा. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज ऋतिक मात्रे शुभमसाठी चांगला फटका आहे कारण ह्या मैदानावरती धावा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आल्या पाहिजेत. पैकी थोडी चांगली जरूर झाली आहे, परंतु शुभम शेळकेची रणविरुद्ध विकेट खूपच वीक दिसली कारण कदाचित या 2 धाव होऊ शकल्या असत्या, परंतु शुभम शेळके मात्र नीटसा पळू शकला नाही. धाव मात्र मिळते 1 आणि तो रनआउट होतोय फलंदाज 4थ्या क्रमांकाचा. जरूर खालाय. चांगली गोलंदाजी ऑफ ब्रेक, आपण ऑफ ब्रेक पाहतोय आणि शुभम शेळके जेव्हा बाद झाला ना तेव्हा शुभम शेळकेने सांगितलं होतं की ऑफ ब्रेक गोलंदाजी केली जाते आहे कारण जाताना त्याचा कॉल इथपर्यंत आपण ऐकला, परंतु कदाचित त्याचा साथीदार भाया भोपी मात्र फसतोय. भाया भोपीला अक्षरशः उभा ठेवलाय, फक्त उभा ठेवलाय. जर तुम्हाला क्लिअर कट आयडियाज होती चेंडू कुठे पडतायत, इथे मात्र निर्धाव चेंडू सांगतायत. या शेवटच्या 3 चेंडूवर त्यानं मात्र धाव फक्त आली 1 आणि त्याच्यामुळे या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकर धावा लागताय त्या निव्वळ 38 धावा. डीजे जी गरज होती बेलपाडा संघाला ती गोलंदाजी टाकली, चांगली गोलंदाजी. 7 धावांचं षटक आलं. ऋतिक मात्र चांगली गोलंदाजी केली. आता नवीन गोलंदाज दयानंद मात्र याच्या हातामध्ये चेंडू आहे. धावा किती जोडल्या जातील, हायेस्ट साठी 48 ची गरज आहे. धापलकर धावा लागल्यात 38. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये 10 धावा येऊन हायेस्ट राहील की 22 साठी सावरकर संघ अग्रेसर राहील. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. इथे त्रास होईल. लॉंग ऑफच्या दिशेने उभा असले तसे मात्र हा चेंडू सहज पकडायचा होता. धाव फक्त आली असती 1, परंतु खराब क्षेत्ररक्षण गेला चौक. इथून सगळ्या पुढच्या धावा सावरकर संघ मोजेल कारण ह्या 4 धावा. क्या बात हलक्या हाताची गोलंदाजी विशाल पाटीलला सुद्धा चकवलाय. स्टेप आउट करून मोठा फटका लगवायचा होता त्याला, पण तो मात्र फसतोय. 42 धावा धापलकावरती लागल्या आहेत. ऑन बोर्ड 42 धावा आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आव्हान तरी चांगलं उभं आहे. हा फटका फसलाय की सदलाय? फटका जरूर सेफ लँडिंग केलं जाईल. धावा तब्बल जोडल्या जातील 2. या 1-1, 2-2 धावा ज्या येतील त्या उपयोगी ठरतील आणि या 2 धावांसहित
44. मी म्हटलं होतं की इथून सगळ्या धावा प्रत्येक चेंडूवर सावरकर संघ मोजेल. 44 वर 4 विकेट, 47 धावांचा यश आतापर्यंत राहिलाय सावरकर संघाचा. त्याच्यामुळे त्या धावा सावरकर संघ मोजत राहील. फटका हाही फसलाय, चेंडू हवेत राहिलाय आणि विशालचा मात्र झेल आता सुटणार नाहीये. आणखीन एक विकेट गमावली जाते. विशालची विकेट गमावली गेली. चौथ्या चेंडूवरती ताबडतोब धावा 5-44. अतिशय सुरेख खेळ राहिलाय. हायस्ट रन बनवणं सोपंही नाही आहे, कारण इथे चेंडू शिल्लक राहिले ते म्हणजे 2. दाभोळकर धावा लागले त्या 44. या 2 चेंडूमध्ये काय काम करेल प्रणील शेळके, कशी फटकेबाजी करेल. गोलंदाज दयानंद मात्रे कमालीची गोलंदाजी करतो. एक खराब क्षेत्ररक्षणामुळे चौकार गेलाय. वाईट बॉल एक्स्ट्राची धाव 45. धक कारण इथून मिळणारी बाय ना तुम्हाला पैशाला क्वालिफाय करते. त्याच्यामुळे इथून मिळणारी बाय ना ही तुम्हाला पैसे देऊन जाते. तर प्रत्येकाला बाय हवी आहे. बाय 1 गेट 1 चेंडू हवेत आहे. हा टिपलाय झेल. टाळ्या पडल्या सावरकर संघाच्याही आणि टाळ्या पडल्या बेलपाड्या संघाचंही. या विकेटनं मात्र दाभोळकर धावा स्थिर राहतील 45 धावा. पुन्हा एकदा गोष्ट नमूद करतोय, जितक्या धावा आहेत त्या धावांचा पाठलागाल धावा लागतील त्याच धावा मोजल्या जातील. एक्स्ट्रा धावा मोजल्या जाणार नाहीत. 47 असतील तर 48 काढला तर 48चा षटकार मारला. शेवटला 1 पाहिजे 6 मारला तर 5 वरच्या मोजण्यात येणार नाही, याची नोंद घ्या. 47चा हायेस्ट आहे. 45 धावा दाभोळकर लागलेत. जर इक्वल स्कोर झाला तर विकेट मोजल्या जातील, याची नोंद घ्या. जर इक्वल स्कोर झाला तर विकेट्स मोजल्या जातील 2 संघांच्या. ते बघा तिकडे पहा. मी म्हटलं होतं सावरकर संघ टाळ्या वाजवणार. त्यांना माहीत होतं की हा खेळ राहिला पैशांचा आणि सावरकर संघ जागेच उभा राहिला. जेवढा कोणाला आनंद झाला तर सगळ्यात जास्त आनंद सावरकर संघाला झाला, कारण धावा त्यांनी जमवल्या 47. इथे जमल्या 45. 46 धावांचं आव्हान राहिलं. बेलपाडा संघाने विचार केला की आणखीन 2 धावा झाल्या असता फरक काय पडला असता. कदाचित याच संघामधली कोणाला बाय भेटली असती. विशाल पाटीलनं कदाचित अतिघाई केली. आणखीन धावा जमल्या असता, परंतु सावरकर संघाचं नशीब गणपती बाप्पाचं नामस्मरण त्यांनी केलं आणि मोरया 11 सावरकर संघ मात्र खऱ्या अर्थानं बाईला क्वालिफाय होतोय. 46 धावांचा पाठलाग कसा केला जाईल. बेलपाडा संघ मात्र या धावांचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा अप्रतिम खेळ दाखवेल की आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती हा गाव देवी शिवशंभो आदई संघ या सामन्याला कलाटणी देईल. या धावा दीपक सर 46 धावांचा पाठलाग या मैदानावरती कठीणच आहे, परंतु कठीणला सहज पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करतील का बेलपाडा संघ. काय घडत आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, काय बिघडत आहे ऐकूया आपण दीपक पाटील सर पळसपे यांच्या गोडवाणीतून हा उत्तरार्ध. तत्पूर्वी संधी DJ.
46 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. आर्यन चिर्ले टीमचे कॅप्टन आपण या. पुढचे सामने 3 षटकांचे खेळवले जातील याची सगळ्या संघांनी नोंद घ्या. बेलपाडा 11 बेलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी शिवशंभो आदई बिग फाईट पाहायला मिळेल. 46 करायच्या 4 ओव्हर्स मध्ये रोहन कडू आणि रणजित ठाकूर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच स्टार्ट करा. गावदेवी शिवशंभो अदई टीम कडून पहिलं षटक. विशाल पाटील मेंडिस मागच्या सामन्याचा हिरो होता, मान ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. सलामीची जोडी आपण पाहताय बेलपाडा टीम कडून रोहन कडू आणि रणजित ठाकूर. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाली. विशाल पुन्हा एकदा अजून एक चेंडू. यावेळेस मात्र ॲक्युरसी पहा किती प्रचंड आहे. शॉर्ट रनअप आहे, बिलकुल जास्त मोठा रनअप नाहीये, परंतु अचूक चेंडू टाकतोय, अचूक दिशेनं मात्र टाकतोय. खोलवट टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र करतोय मेंडिस. 2 डॉट बॉल रोहन कडू सारख्या तगड्या बलाढ्य फलंदाजासमोर मात्र हाताळण्यात आलेत. 46 करायच्या त्या मॅच मध्ये थोडासा घाम गाळावा लागेल बेलपाडा संघाला पुढे जायचं असेल तर. यावेळेस मात्र उडवलाय बॉल आणि पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. रोहन कडूचा तडाखा षटकार. षटकार चोख प्रत्युत्तर मात्र देण्यात आले विशाल पाटीलला. आणखीन एक यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला मात्र फिल्डर आहे. डीप मध्ये सिंगल येईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 7 या आकड्यावर. 46 धावांचं लक्ष आहे. 11:15च्या सरासरीनं पुढे जावं लागेल या मॅच मध्ये बेलपाडा टीमला. रणजित ठाकूर ऑन स्ट्राईक नाव. मेंडीचा हा बॉल इथे मात्र टर्न पाहायला मिळाला होता, परंतु बाहेर निघालाय आणि त्याच कारणासह पंच फाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 8 या आकड्यावर. 8 ऑन द बोर्ड नाव. आठ धावा फुलकावर. 46चं टार्गेट. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. अपील पाहायला मिळाली होती हलकीशी. डॉट बॉल. रनअप शॉट आहे, परंतु चेंडू सुद्धा वेगाने येतात ते मेंढीचे. विशाल पाटील रनअप पहा, अगदी शॉट जो स्पीड आहे. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. हा फटका स्क्वेअर कडे मात्र चाललाय. लॉंग चेस आहे फिल्डर साठी. बॉल जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार. रणजित ठाकूरच्या पाठमधून येणाऱ्या चौकारांना टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावर.
12 धावा धाव फलकावर. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. 13 धावात आदिनाथ पाटील आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक तो टाकतोय. ब्रेक थ्रू हवाय, जोडी फोडावी लागेल खास करून रोहन कडू. नामवंत फलंदाज आहे सध्याच्या घडीला. ओ फुल टॉस होता, यावेळेस मिस केलाय. यार करून घेतला मित्रमणे रोहन हा चेंडू. डॉट निघाला. निर्धाव चेंडूची सांगत आदिनाथ कडून. 13 धावा धावफलकावर आहेत सध्याच्या घडीला. 46 टार्गेट आहे, अजूनही 33. ओ समोर ड्राइव्ह केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. रोहन कडूचा जलवा हा येतोय त्याच्या बॅट मधून. दुसरा षटकार. आलाय तो रोहन कडूच्या बॅट मधून लगातार 3 षटकारांना भूषण शेठ ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल रोहन कडूला. आतापर्यंत 2 6 त्याच्या बॅट मधून निघालेत. धावफलकावर धावा लागल्यात ते 19. प्रचंड ताकद आहे मनगटामध्ये. 0वर बाद झाला होता पहिल्या मॅच मध्ये. प्रॉपर कनेक्शन झाले नाहीये. एज लागल्यानंतर बॉल विकेटवरच घरंगळत राहिला. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46 धावांचं टार्गेट आहे. चिर्ले टीमचे कॅप्टन आपण या. 20 धावा धावफलकावर आहेत. यातून जिंकणारा संघ आर्यन चिर्लेच्या विरोधामध्ये खेळेल आणि त्यातून जिंकणारा संघ सावरकर संघाच्या विरोधामध्ये. सोडून दिला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अधय संघाला सामना जिंकायचा असेल तर विकेट एकमेव आधार घेऊन मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. आदिनाथ पाटील 2 वाईट बॉल आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. ओ समोर ड्राइव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेल टिपलाय. ब्रेक थ्रू मात्र दिला आदिनाथना. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बेलपाडा 11 बेलपाडा टीमला. रणजित ठाकूर दी पार्ट्स बॅक टू द पवेलियन. 4 धावा काढून तंबूच्या दिशेनं. विकेटचं पतन झालंय. धावफलकावर 21 धावा आहेत. रणजित ठाकूर बाद झाल्यानंतर आशिष कडू मैदानाच्या आतमध्ये येण्यात नंबर 3. समोर ड्राइव्ह केला. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑनला बॉल जाईल सीमा पार. षटकार येतोय. नवीन येणारा फलंदाज आशिष कडूच्या बॅटमधून. सिक्सर.
इकडे आणखीन एक विकेट आशिष कडू षटकारानंतर मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. महत्वपूर्ण विकेट मात्र नोंदवले. आदिनाथ पाटीलला 2 गडी बाद. आकाश शेळके येतोय गोलंदाजीसाठी. इकडे संधी आहे. बिग फाईट, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. रोहन कडूच्या स्वरूपामध्ये लागलाय सगळ्यात मोठा हादरा. बेलपाडा 11 बेलपाडा टीमला 2 षटकार जरूर पाहायला मिळाले, परंतु अत्यंत निर्णायक क्षणाला मात्र घेतलेली विकेट आकाश शेळकेनं या मॅच मध्ये मात्र बरंच काही सांगून जाईल. 27 धाबा धावफलकावर आहेत. अजूनही गरज असेल ती 11 बॉल आणि 19 धाबांची. समोर समोर उडवलाय हा बॉल स्ट्रेट टू द लॉंग ऑन. अनदर विकेट डाऊन. एका पाठोपाठ एक आता मात्र धक्के दिले जातात ते गावदेवी शिवशंभो आदई संघाकडून. आकाश शेळके आता मात्र असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आकाश शेळके. मागच्या 3 चेंडूंमध्ये 3 सफलता मिळवल्यात त्या गावदेवी शिवशंभो आदई संघानं. सुस्थितीमध्ये वाटणारा बेलपाडा संघ आता मात्र थोडासा डळमळीत झालाय. नवीन फलंदाज केपटीकडे ऋतिक मात्रे आलाय. आकाश शेळकेनं मात्र 2 महत्वपूर्ण सफलता दिल्यात. पहिल्यांदा आपण पाहिलं तर रोहन कडू सारखा मोठा अडथळा दूर काढला आणि आता मात्र विनय मात्रेला त्याच्या पाठोपाठ बाद केलंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. थोडं स्पीडअप करा टीम आदई, रात्रीची स्पर्धा आहे. हॅट्रिक बॉल. ओवाडबा पॅटर्न ऑन साइडला कडा प्रहार. जावळे गावामधून चेंडू आडावा लागेल.
मिड विकेट बाउंड्रीच्या वरतून खेचलाय गगनभेदी षटकार. ऋतिक मात्रेच्या बॅट मधून लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. षटकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 33 या आकड्यावर. 13 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल शिल्लक आहेत. 13 धावा करायच्या आहेत. 2 विकेट जरूर घेतल्या आकाश शेळकेनं, परंतु काय चोख प्रत्युत्तर दिलंय. ऋतिक मात्रेच्या बॅट मधून निघणाऱ्या या गगनभेदी षटकारानं फटका फसलाय. बॉल पाठीमागे. सुशांत मात्र टिपतो. झेल फलंदाज बाद. षटकार आला होता आणि आकाश शेळकेला मात्र दिले ही तिसरी सफलता. ऋतिक मात्र सुद्धा बाद होतोय. सामना मात्र अगदी दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कधी बेलपाडा संघाच्या बाजूने कलंटोय तर कधी आदई संघाच्या चित्तथरारक लढत मात्र पाहायला मिळते. चुरशीचा सामना. शेवटचे 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 विकेट गमावल्यात. आकाश शेळके 1 षटकार जरूर आलाय, परंतु 3 प्रमुख फलंदाजांना बाद केलंय. 8 बॉल 13चं समीकरण. 2 चेंडू चांगले टाकावे लागतील ते आकाश शेळकेला. नवीन येणारे फलंदाज दयानंद मात्रे. अकूट टप्प्याचा बॉल अपटला होता. यावेळेस मात्र टॅप केलाय. लॉंग ऑन कडे जात असताना सिंगल येईल. एकेरी दबेच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाईल. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज. 7-12 हे समीकरण आता मात्र सोडवावं लागेल. परंतु सनी ठाकूरला मात्र बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाले. सनी ठाकूरचा फॉर्म यंदाच्या वर्षी सुद्धा चांगला राहिलाय बेलपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. 4थ्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला होता. 5वा 6वा फलंदाज बाद झाला. 7व्या क्रमांकाचा फलंदाजनं सुद्धा खातं उघडलंय. दयानंद सनीत पहिल्यांदाच. यावेळेस फिरून खेळला फटका. वाडे शॉट. नटराज स्टाईल मध्ये बॉलला पाठवले. अगदी डीप बॅकवर्ड स्वर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. सीमा पार. 4 धावांकरता आता मात्र शेवटचं षटक. 6 बॉल आणि गरज असेल ती विजयासाठी बेलपाडा टीमला 8 धावांची. तू बाजूवाल्याच्या घरात
षटक फार निर्णायक ठरलं होतं मॅच मधलं. पाहूया शेवटचं षटक मात्र दयानंद मात्रेनं जे टाकलं होतं, तुषार पाटील सुद्धा तसंच काहीसा कारनामा मात्र या मॅच मध्ये करणार का. 6-8चं समीकरण आहे. स्ट्राईक एंडला बॅटर दयानंद मात्रे. सोडून दिला हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावांची गरज, 6 बॉल शिल्लक. आर्यन चिर्ले टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला प्लेस केलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत, एक धाव येते. सिंगल रन न होईल, धावसंख्येमध्ये बदल. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे. सनी ठाकूर ऑन अ स्ट्राईक नाव. चौकारानं मात्र मॅच खुली केले. शेवटच्या बॉलवर मात्र तिसऱ्या षटकामधील चौकार लगावला होता तो सनीतनं. गोलंदाज तुषार पाटील सज्ज. आडवा बॅटनं ऑन साइडला विजयी षटकार. सामना फिनिश. बलपाडा 11 बेलपाडा संघानं मात दिली ती गावदेवी शिवशंभो आदई संघावर आणि पुढच्या फेरीमध्ये मात्र प्रवेश केला. अभिनंदन टीम बेलपाडा. चला टॉस केला जाईल. चिर्ले संघाचा कॅप्टन आपण या आणि रोहन आपण लगेच या टॉस साठी. बेलपाडा विरुद्ध चिर्ले अशी लढत मात्र पाहायला मिळेल. आणि जाऊया मानतो मॅचच्या पुरस्काराकडे. सामना असेल 3 ओव्हरचा. सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल. शेवटचं षटक 7 धावा आणि 2 विकेट्स मिळवणारा दयानंद मात्रे ठरला मॅच समान होतो. मॅच शिर्ले विरुद्ध बेलपाडा नेक्स्ट मॅच. तर आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच खेळेल सावरकर संघ. टॉस जिंकला बेलपाडा संघानं. सामना असेल 3 ओव्हरचा.